हाय गाईज. तर आता आपण जे पेंटिंग्स पाहिले ते सगळे माझ्या आईने बनवलेले आहेत. आपण भेटूया माझ्या आईला. आई आर्टिस्ट हेमा ठाकूर. हॅलो, नमस्कार. मी हेमा ठाकूर. तर मग सांग आई, तुला कसं विचार आला की तू पेंटिंग्स केले पाहिजे किंवा तुला हे वारलीच करायचं आहे? कधी तुझ्या डोक्यात हे सगळे विचार आले आणि कधीपासून तू पेंटिंग्स करत होतीस? जरा सांगू आपल्या प्रेक्षकांना सुद्धा. अच्छा, ओके. मला ॲक्च्युली मी लहान होती तेव्हापासूनच मला रांगोळीचं खूप वेळ होतं आणि शाळेत असताना मी सायन्सच्या विषयातल्या ज्या आकृत्या असायच्या त्या सगळ्या मी स्वतःच काढायची. आणि वारलीचं मला ॲक्च्युली 2-3 वर्षापासून मला खूपच इंटरेस्ट आला की मी वारलीमध्ये पेंटिंग काहीतरी वेगळं फ्युजनमध्ये काहीतरी करेल म्हणून. आणि ॲक्च्युली कलरमध्ये करण्यासाठी मला माझ्या मुलीने सजेस्ट केलं की मम्मी, तू रांगोळी जर तू एवढी छान काढू शकतेस, एवढं छान तुझं कलर कॉम्बिनेशन आहे, तर तू ते पेंटिंगमध्ये का नाही ट्राय करत? त्याच्यामुळे मग मी सुरू केलं बॅकग्राऊंड वगैरे तयार करायचं. आणि मग त्याला साजेशी अशी मी एक वारलीची फिगर मी त्याच्यात घेत असते. आणि माझं मोठं असं आहे की मुलींना म्हणजे मुली बेटी बचाव आणि बेटी पढाव ही मी मोहीम ठेवलेली आहे. आणि तो अजेंडा आहे आपल्या मोदीजींचा, आपले जे प्रधानमंत्री आहेत. तर आई मला सांग की कलरचं तर तुला मी सांगितलं, पण मग त्याच्यात ते तू अगदी कशी काय झाली? आणि कारण की वारली तर नेहमी गेरू आणि शेणावरच केलं जातं, पांढऱ्या भाताच्या पेजीने. तर मग तू कसं काय डिसाईड केलं की हो मी रंगातच करेल, की अर्पिताने सांगितलं म्हणून करायचं, की तुझे पर्सनल कारण होते? असं नाही, म्हणजे मला पण ती कन्सेप्ट खूपच जास्त आवडली. आणि मला असं की जसं जग पुढे चाललं आहे, सगळे मॉडर्न होत चाललेले आहेत. जसे पूर्वी गावाकडे जसे लोक होते तसं आता प्रत्येकामध्ये काहीतरी नवीन काहीतरी शोध लागून बदल होत आहेत, जगात सगळे बदल होत आहेत. तर मलाही वाटलं की आपण ह्या आर्टमध्ये काहीतरी बदल घडवावेत आणि काहीतरी नवीन विशेष करून दाखवावं. म्हणून मी त्याला ते फ्युजनमध्ये केलं, थोडं मॉडिफाय करून मी जरा वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. मग कसं वाटतं तुला की ते करण्यामध्ये तुला मजा येते का? हो. की पाहणाऱ्यांना खूप मजा येते? म्हणजे काय नेमकं तुझे पेंटिंग्स काय करतात? ॲक्च्युली मला तर मजा येतेच आहे खूप, आणि पाहणाऱ्यांना पण मजा येते. आणि मला जेव्हा माझे एक्झिबिशन्स लागतात तेव्हा जे प्रेक्षक येतात त्यांना इतकी मजा येते आणि ते स्वतः सांगतात की आम्हाला तुमचे जे पेंटिंग आहेत ते आम्हाला अक्षरशः तुम्हाला समोर म्हणजे पेंटिंगच्या समोर थांबायला भाग पाडतात, की ते तुमचं जी कला आहे, जे पेंटिंग आहे ते स्वतःच बोलतात. आणि आम्ही तासनतास तुमच्या पेंटिंगच्या समोर उभे राहतो. त्याला म्हणजे अगदी तुझे पेंटिंग्स ते समोरच्या मनाला लागतात, बरोबर भावतात. हे पेंटिंग म्हणजे समोरच्याच्या मनाला खूप भावतात आणि त्यांच्या ह्याच्यातनं तो आनंद दिसून येतो. आणि जेव्हा मी त्यांच्यातला तो आनंद बघते तेव्हा मला इतकं समाधान होतं की मी जो निर्णय घेतला तो खरंच खूप छान आहे. मस्तच. मग अजून तुझे पेंटिंग्स अजून सेल नाही झाले तर तुला लोक बोलतात पण की पेंटिंग्स तर काही सेल नाही झाले, तर त्याच्यात तुला काही वाईट नाही वाटत? नाही, वाईट वाटण्याचा काही प्रश्न नाही आहे. आता आपल्याला एक जसा ब्रँड असतो, प्रत्येक वस्तूचा एक ब्रँड तयार करायचा असतो आणि जेव्हा त्याला एक फेम मिळतो, एक ब्रँड तयार होतो, त्याच्यानंतर त्याला ती किंमत मिळते. बरोबर. त्याच्यामुळे मला माझे पेंटिंग सेल व्हावेत हा माझा हेतू नाही आहे. माझं हे आहे की माझं आर्ट हे जगापर्यंत पोचलं पाहिजे आणि जगाला ते आवडलं पाहिजे, त्यांच्या म्हणजे हृदयापर्यंत जाऊन पोचलं पाहिजे. आणि त्यांना ते आवडलं तर ते स्वतःच काही किंमत मोजायला तयार होतात. पण मला ते अगदी विकले गेले पाहिजे याचं मला असं खंत नाही वाटत. वा, सुंदरच तुझं मन आहे त्या बाबतीत. खूपच छान. अजून मग तुला फॅमिलीमधून माझ्या व्यतिरिक्त तुला काय वाटतं, अजून तुझा मेंटल सपोर्ट कोण बनलं की जे आपल्या पिक्चरमध्ये नाही? आता पिक्चरमध्ये तू आणि मी आलो आहे, पण आपल्या पडद्याच्या मागचे जे सपोर्टर्स आहेत ते कोण आहेत? ते मला पाहिजे की सगळ्यांना कळलं पाहिजे. पडद्याच्या मागचे सपोर्टर मेन आहेत माझे मिस्टर. ते खूपच सपोर्ट करतात. त्यांनी जर मला सपोर्ट केला नसता तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचली पण नसतं. त्यांनी मला प्रत्येक वेळी सांगितलं की चल, मी आहे तुझ्यासोबत, तू टेन्शन नको घेऊ, तुला जे करायचं ते तू कर. आणि माझ्यासाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुला आठवतं का आपलं पहिल्या इंटरनॅशनल एक्झिबिशनसाठी जेव्हा तुझा अप्रुव्हल झालं होतं तेव्हाची तुझी फिलिंग? आणि ते कसं केलं होतं बरं आपण प्रोसेस? ते आपण कसं केलं होतं, जस्ट असंच तुम्ही बसले होते आणि आपल्याच नाशिकचे एक आर्टिस्ट आहे
त्यांचं एक्झिबिशन दुबईला लागलं होतं. राईट राईट राईट. दुबईला होतं आणि तेव्हा आपल्याला वाटलं की आपण पण करूया का असं काहीतरी. तेव्हा तू आणि पप्पांनी मिळून बघितलं इंटरनॅशनल लेवलला कुठे कुठे एक्झिबिशन चालू आहे आणि तेव्हा कॅलिफोर्नियाला एक्झिबिशन चालू होतं. आठवलं कॅलिफोर्नियाला आर्ट एक्सपोचं होतं. हो, तर तेव्हा तिथे तू जेव्हा आपलं पहिलं पेंटिंग पाठवलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की आता तर आमच्याकडे फुल झालं आहे, आता आम्ही नाही तुम्हाला रजिस्टर करू शकत, पण तुम्हाला आम्ही सांगतो जेव्हा केव्हा असेल तेव्हा. पण त्यांनी जेव्हा ते आपलं पेंटिंग बघितलं तेव्हा त्यांनी लगेचच म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्यांचा मेल आला की नाही नाही आम्हाला हेमा ठाकूर इथे हवी आहे आणि तुम्ही लगेचच या. आणि मला आठवतं ती एक्साइटमेंट म्हणजे मी विसरूच नाही शकत, कारण की त्या लोकांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला 3-4 महिने कॉन्टॅक्ट करणार नाही, आम्ही खूप बिझी आहे, 3-4 महिन्यांनी आम्ही तुम्हाला तुमच्या ईमेलचा रिप्लाय करू. पण अवघ्या 2 तासात त्यांचा रिप्लाय आला होता की आम्हाला तुमचे पेंटिंग्स हवे आहेत आणि तुम्ही पण इकडे आमच्या एक्झिबिशनमध्ये हवे आहात. आम्ही तयारी पण केली, सगळं काही केलं आपलं आणि नंतर आम्हाला कळलं की आमचे पासपोर्ट एक्सपायर होत होते, त्याच्यामुळे आम्हाला जाणं शक्यच नव्हतं. मग आम्ही त्यांना पुन्हा मेल केला आणि त्यांना असं सांगितलं की आम्ही नाही येऊ शकत, असं असं आहे म्हणून. तर त्यांनी सांगितलं हरकत नाही, पण पुढच्या महिन्यात आमचं न्यूयॉर्कला आर्ट एक्सपो म्हणून सुरू होतं आहे, एक्झिबिशन आहे, तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करा. आणि मग आम्ही लगेच ती प्रोसेस केली आणि तिथे आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर तुला आठवतं त्यांनी सोलो आर्टिस्टमध्ये 2000 आर्टिस्टमधून 7 आर्टिस्ट निवडले आणि त्यात माझी निवड झाली. आणि 2000 मधून 7. हो. वाव. आणि म्हणजे ते पहिल्यांदा असं झालं होतं है ना की आपण परदेशात गेलो होतो तुझ्यामुळे आणि तिकडे 2000 मधून तुला मिळालं, त्यातून माझी निवड झाली. म्हणजे ही माझ्यासाठी इतकी आनंदाची गोष्ट होती. आमच्यासाठी तो क्षण म्हणजे जेव्हा त्यांनी सांगितलं की 2000 आर्टिस्टमधून आम्ही 7 आर्टिस्टमध्ये तुमची निवड केलेली आहे, बापरे, तो क्षण अगदी अतिशय आमच्यासाठी आनंदाचा होता. आनंदमय क्षण होता. आणि नंतर मग आम्ही तिथून आल्यानंतर आम्हाला गेल्या वर्षी 2016मध्ये आपल्याला गणपतीमध्ये आम्हाला मेल आला की पूर्ण जगातनं 2017साठी आम्ही 60 आर्टिस्ट नॉमिनेट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं नॉमिनेशन झालेलं आहे. हो, ते आणि ATIM आर्ट टूर इंटरनॅशनल मॅगझिन. आणि 2017मध्ये तो कार्यक्रम 27 मेला इटलीमध्ये फ्लोरेन्सला झाला होता. मग तिथे आम्ही गेलो आणि तिथे त्यांनी 16 आर्टिस्टला अवॉर्ड दिला. तर त्या 16 आर्टिस्टमध्ये मला पण मिळाला. आणि गंमत म्हणजे ते क्षण इतकं आम्हाला माहिती नव्हतं पहिली गोष्ट तर की आईला अवॉर्ड मिळणार आहे. आम्ही तरी मी आईला म्हटलं की आई चल आपण जाताना ना एक झेंडा घेऊन जाऊया आपला, जेव्हा तुला अवॉर्ड मिळेल तेव्हा मस्त तो झेंडा आपण तिकडे स्टेजवर हे करूया की भारताची आर्टिस्ट आहे म्हणून. पण तो क्षण इतका असा इमोशनल झाला होता की आम्हाला शॉक बसला, तिकडे आम्ही आनंदाने रडायला लागलो होतो अवॉर्ड घेऊन. खूप खूप मजा आली होती त्यावेळेस. म्हणजे सगळे आई, मी, पप्पा आणि माझी कझन होती सोबत, आम्ही सगळेजण रडून दिलं होतं आनंदाने. आणि तुला आठवतं काय ते आपण जयपूरला एक्झिबिशनला गेलो होतो तेव्हा ते सगळे PhD झालेले आर्टिस्ट किती भांडले होते अतिशय. म्हणजे मला अवॉर्ड दिल्यानंतर ते लोक इतके भांडले होते की ही तर शिकलेलीच नाही आहे, हिने काही क्लासही केला नाही ना कॉलेज केलं आहे आणि कसं काय तुम्ही हिला अवॉर्ड देऊ शकता. पण त्यांनी ज्युरीज ठेवलेले होते आणि 4-5 प्रकारचे लोक येऊन गेले होते आणि त्यांनी सगळ्यांनी बघितल्यानंतर त्यांनी ते ठरवलेलं होतं. पण ते एवढं सगळा गोंधळ झाला, तो पण क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. म्हणजे त्या क्षणात ते प्रूफ केलं होतं. म्हणजे आईसारखी अजून बरेच खूप मोठे मोठे महान आर्टिस्ट आहेत ज्यांनी कधी शिक्षण घेतलं नाही आर्टचं, पण हे त्यावेळेस आमच्यासाठी तो शिक्कामोर्तब झाला की आर्ट एक अशी फील्ड आहे ज्याच्यात तुम्हाला एज्युकेशनल सर्टिफिकेट डिग्री ह्याची गरज नसते. जर तुमचं पॅशन खरं असेल तर एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे, तुम्ही इंटरनॅशनल लेवलपर्यंत तुमचं आर्टच तुम्हाला नेणार आहे. तेवढं फक्त प्रेम तुम्ही तुमच्या आर्टवर करा आणि बाकीचं काम तुमचं आर्ट करणार तुमच्यासाठी. जेव्हा एक्झिबिशन चालू होतं शेवटच्या दिवशी ते 2-3 जण आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की म्हणजे हे जे आर्ट आहे त्यांना पाहून इतकं म्हणजे जवळजवळ माझे 45 पेंटिंग तिथे लागले होते आणि ते म्हणे मला आर्टिस्टला भेटायचंच आहे. तेव्हा त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी असं सांगितलं की मी काय तुम्हाला टच करून पाहू शकते का, म्हणजे मला ते फील करायचं आहे. मला असं वाटतं की आमची जी दुर्गापूजा असते
तर मला असं वाटतं की साक्षात आमची दुर्गा या हमारी जो रूपात माँ आली आहे. दुर्गा माँ ती ह्या रूपात आलेली. आणि काय मी तुम्हाला टच करून मी ते फील करू शकते का? बाप रे, मला तर तेव्हा इतकं कसं तरी झालं होतं की खरंच माझे पेंटिंग इतके छान आहेत का की लोकांच्या मनाला एवढे भावतात हे. हो ऑब्व्हियसली, त्याशिवाय तुला सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी नसती मिळाली आहे. हो, मला आठवतं ना? आत्ताच आता अमेरिकेत ही ट्रॉफी मिळाली मिळाली आम्हाला. हो, वर्ल्ड मधून टॉप 60 मधून पुन्हा टॉप 30 मध्ये आईला हा अवॉर्ड मिळाला. मिळालेला आहे. थँक्यू.